ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण वाटतंय का मला इंग्रजी आहे म्हणून? यस, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की सर मला इंग्रजी बोलता आली पाहिजे. पण काय सांगतं बघा, इंग्लिश बोलायची आहे तर मग हे शब्द शिका. आता पहा, आपल्याला डेली यूज आपण करतो ना त्याचा. आपण बोलता बोलता सहज म्हणतो कम, गो, इट, शीट, काय पण बोलतो ना मित्रांनो. हे ज्या असतात ना शब्द, हे शब्द आपल्याला त्याची स्पेलिंग, त्याचा अर्थ आणि त्याचबरोबर ते आपल्याला वाक्यामध्ये कसं बोलायचं आहे, त्या प्रत्येकाचं मी वाक्य तुम्हाला सांगणार आहे. आणि तशीच तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला पण समजा उदाहरण एका शब्दाला लिसन, तर तसं तुम्हाला दुसरं वाक्य माझ्यासारखं बनवायचं आहे. प्रॅक्टिस शिवाय काय करणार? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, मी तुम्हाला एक वाक्य सांगेन, नंतर तुम्हाला माझ्यासारखंच दुसरं वाक्य करणार. त्याच शब्दाबद्दल तुम्हाला दुसरं वाक्य करायचं आहे. आता बघा इकडं, कम म्हणजे काय? कम 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 म्हणजे काय? येणे. हॅलो, हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कम हिअर, कम 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 विथ मी ऑन द ग्राउंड, वी आर प्लेइंग क्रिकेट. म्हणजे काय बघा बरं, कम म्हणजे काय? फक्त एवढं लक्षात ठेवा की कम कम म्हणजे येणे, हे आपल्याला लक्षात ठेवा. आणि त्यावरती मी वाक्य सांगितलंय, कम विथ मी. नंतर आहे गो. गो म्हणजे काय? झाले. तुम्हाला वाटतं सर आम्हाला येते सगळं? येते मित्रांनो, पण हे दररोजचे शब्द आहेत ना, हे जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत काही फायदा नाही. हे पाठ करा, त्याचा अर्थ पाठ करा आणि असं वाक्य बोला ना, गो. अरे गो म्हणजे काय? जाणे. आय एम, आय गो टू स्कूल, हे का ना, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय एम गोइंग टू फार्म हाऊस, आय एम गोइंग टू फील्ड, आय एम गोइंग टू बॉम्बे, हे का ना, असं आपल्याला बोलायचं आहे. नंतर हिअर. सो बाय कम हिअर बेबी, बेबी कम 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 हिअर. पहा इथे हिअर पण आलं, कम सुद्धा आलं. म्हणजे पहिला शब्द घेतला की त्यापासून आपल्याला हिअर म्हणजे इथे. दुसरी गोष्ट आहे देअर. गो देअर प्लीज, गो देअर अँड सिट डाऊन अंडर द ट्री. किती शब्द बोलू? गो देअर अँड सिट डाऊन अंडर द ट्री म्हणजे तेथे जा आणि झाडाच्या सावलीखाली बसा. नंतर आहे टच. डोंट टच, डोंट टच दिस लाईट बोर्ड, आहे का नाही? त्या लाईट बोर्डला हात लावू नको, स्पर्श करू नको. पुढचा आहे ओरडणे. अरे डोंट शाऊट, डोंट शाऊट, नाही आवाज येते, जास्त ओरडू नका. ड्रीम. आपण प्रत्येकाला स्वप्न पाहिले, स्वप्न पाहतो ना. व्हॉट इज युअर ड्रीम? तुझे स्वप्न काय? सर माय ड्रीम इज आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश, लर्न इंग्लिश, राईट इंग्लिश. अरे बा, तुला इंग्रजीचं स्वप्न आहे का? पडायले का तुला झोपमध्ये? आता पहा, मी लहान होतो का तेव्हा मला पण घरी, मला इंग्रजी कशी येईल बाबा, एवढी अवघड भाषा. आता तर काय ना, हाताचा मळ वाटतंय. कशामुळे सर? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुढे पहा, स्माईल. लहान मुलगा, लहान स्मित असे एखाद्या, आपण जर एखादी कृती केली आहे आता लहान मुलगा पहा कसं स्माईल हा करतो, स्माईल. लिटल लिटल बेबी स्माईल म्हणजे हळूच असते. नंतर ओनली, फक्त. आय हॅव ओनली वन सिस्टर. काय बोललो मी? आय हॅव ओनली वन सिस्टर, मला एकुलती एक बहीण आहे. टाइम. टाइम इज मनी. टाइम इज मनी. प्रॅक्टिस करायची ना, मग वेळेवर केलं पाहिजे. स्टडी वेळेवर केली पाहिजे. टाइम इज मनी. नंतर राईट. सर, सर बघा बरं वाजे, हा राईट आहे बेटा, युअर रायटिंग इज राईट. यू म्हणजे त्याला बरोबर असं सांगायचं आहे. पुढे पहा, रॉंग. इट इज रॉंग, ते चुकीचं आहे. नंतर अंडरस्टँड. डू यू अंडरस्टँड दिस स्टोरी? डू यू अंडरस्टँड दिस लेसन? असं पण म्हणू शकतो. तुला हा धडा समजला का? तुला ही गोष्ट समजली का? नंतर गुड गुड गुड, व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड. काय छान वाटलं मला तुला. लहान मुलं ए कम बेबी कम कम, लई छान वाटलं तू, लई भाषा छान केलं. मग आपण गुड गुड असं पाठीवरती थाप द्यायची असते. तिकडे पहा. नंतर पहा, बॅट. अरे बॅट, बॅट म्हणजे काय? वाईट. म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट करायची नसलं त्याला आपण बॅड म्हणत असतो. स्मॉल, स्मॉल छोटे, स्मॉल बेबी, हे का नाही? कम स्मॉल बेबी. स्मॉल म्हणजे लहान, छोटा असं ना. एखादं गाईचं गोरा असतं त्याला पण स्मॉल म्हणतो ना, लिटल, लिटल स्मॉल म्हणतो. नंतर बिग, बिग म्हणजे मोठं. हाऊ मेनी बिग इज दिस बिल्डिंग? हाऊ मेनी बिग इज दिस बिल्डिंग? ही मोठी बिल्डिंग किती? हाऊ मच, हाऊ मच आणि बा, हाऊ मच, मच सुद्धा होते. मच म्हणजे जास्त. इथं पाहा आहे ते शब्द जे आहे मी पहा. न्यू, न्यू, वा, दिस इज अ न्यू कार.
आय बॉट अ न्यू कार. नंतर मोर, मोर म्हणजे जास्त. पुढे बघा, थिंक विचार. डोंट थिंक अबाउट युअर फ्रेंड म्हणजे मित्राबद्दल जास्त विचार करू नको. नंतर यूज, यूज यूज म्हणजे उपयोग. यूज दिस रेड पेन, यूज दिस रेड पेन, यूज दिस ब्लॅक पेन, यूज दिस ब्ल्यू पेन. नंतर आहे मदत, प्लीज हेल्प पुअर पीपल, गरीब माणसाला मदत करा. गिव्ह म्हणजे देणे, प्लीज गिव्ह मी सम वॉटर, मला कृपया थोडंसं पाणी द्या. नंतर टेक, टेक म्हणजे घेणे, टेक इट टेक इट टेक इट, हे घे हे घे. म्हणजे सोपी सोपी गोष्ट मित्रांनो, आपल्याला सोपे सोपे वाक्य घ्यायचे आणि त्यांना आपल्याला तशी प्रॅक्टिस झाली. टेक दिस बॅग, टेक दिस स्कूल बॅग अँड गो टू स्कूल. पुढे फाईन शोधा. अरे व्हेर इज माय पेन, माय आय लॉस्ट माय पेन, प्लीज फाईंड, प्लीज हेल्प मी टू फाईंड म्हणजे शोधायला मला मदत करा. लिसन केअरफुली, जेव्हा आपण हे करतो ना तर म्हणतो लिसन केअरफुली. मित्रांनो वर्गात सर आले का म्हणतात, हॅलो फ्रेंड्स, हॅलो स्टुडंट्स, लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग, ब्रिंग युअर बुक, ब्रिंग दिस ग्लास ऑफ वॉटर, ब्रिंग काय पण एखादी वस्तू घ्या मित्रांनो, ब्रिंग दिस इट असं काय पण बोलतो. नंतर लुक म्हणजे पाहणे, लुक, लिसन केअरफुली, पहा, पहा ऐका, काळजीपूर्वक पहा आणि ऐका. वाच म्हणजे पाण्यात पहा. सर आता बघा, पण जेव्हा आपण टीव्ही बघतो, चित्रपट बघतो, तर त्याला आपण वाच म्हणतो. आय वॉच पिक्चर दिस दिस संडे, नाही दॅट म्हणजे झालेल्या. वॉच म्हणजे काय, पहा. टीव्ही पाहणे, वी आर वॉचिंग क्रिकेट ऑन टीव्ही. पुढे आहे क्राय, डोंट क्राय, नो नो बेबी डोंट क्राय. मला काय म्हणतो त्याला कळत नाही बरं. डोंट क्राय म्हणता म्हणा, असं करायचं. मी मला हल्लं तरी म्हणते डोंट क्राय त्याला नाही. ईट म्हणजे खाणे. आता ईट काय खातो आपण, चांगल्या वस्तू. डोंट ईट चॉकलेट, डोंट ईट पिझ्झा बर्गर जास्त ना, म्हणजे असं म्हणतो जास्त खाऊ नये. एखादा खाल्लं तर काय नाही. प्लीज ईट दिस खिचडी भजे असं बोला. डू, डू म्हणजे करणे, यू कॅन डू, तू करू शकतोस. नो म्हणजे ओळखणे किंवा माहीत असते का नाही. आय आय डोंट नो, मला माहित नाही. आय डोंट नो, आय नो, मला माहित आहे. आय डोंट, मला माहित नाही. आणि वॉन्ट, वॉन्ट म्हणजे पाहिजे. आय वॉन्ट न्यू मोटरसायकल म्हणजे मला नवीन मोटरसायकल पाहिजे म्हणते. पप्पा म्हणतात विद्यार्थी ना, म्हणजे लहान मुलं म्हणतात सर, पप्पाला म्हणतो सर, पप्पा आय वॉन्ट न्यू बायसिकल, मला नवी सायकल पाहिजे. म्हणजे पहा, असे पण विद्यार्थी आमचे बोलतात. तुम्ही पण बोला. व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांना शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.